नी उभं राहायचं आहे. जरा तुमच्यासाठी एक छोटूसं काम आम्ही ठेवलेलं आहे. आजी जे पण आजी कुंडी धारकांनी उभं राहायचंय. एक एक चिठ्ठी उचलायची आहे. आपल्या रायझिंग स्टारची आम्ही एक एक चिठ्ठी उचलायला देतोय. विहंग कवळी. विहंग कवळी वरती यायचंय. स्टेज वरती विहंग कवळी. स्टेजवर यावे. हा बस. अक्षय अनिल राऊत माकुम सर. स्टेजवर यावे. अक्षय अनिल राऊत आहे का उपस्थित? चंद्रहास चुरी बोर्डी वरती येते स्टेजवर. रिद्धेश विरार. स्टेजवर यावे कृपया. रिद्धेश एवढं. ज्यांची नावं पुकारली जातील त्यांनी कृपया पटापट स्टेजवर यावे. सुप्रीत सावे केळवे. भाग्येश वर्तक मांडलई. भाग्येश वर्तक मांडलई. पण वसई करा. आवाज एवढा कमी केलाय तो. बाहेर या. डॉक्टर गौरांगी वर्तक चिंचणी. ध्रुवाली म्हात्रे मुळगाव. राधिका वर्तक मांडलई. स्नेविका कवळी दहिसर. ज्यांची नावं घेतल्यात त्यांनी स्टेजवर यायचं लवकरात लवकर. चिन्मयी चुरी चिंचणी. हर्षा राऊत चिंचणी आणि जुईका सावे चिंचणी. मी देवेंद्र दादाला विनंती करेल की त्यांनी नेहमीच्या आपल्या एक दोन चार वेळा सांगितल्या तर एक वेगळी मजा येईल. सगळे वरती आले का स्टेजवर? रॉयल एंट्री. हॅलो हॅलो. धन्यवाद. बोर्डीकरांनी रॉयल एंट्री दिलेली आहे. धन्यवाद सागर. रख दिए उसने पाव जहा जहा चूम ली मेरे जगह वहा वहा. हॅलो हॅलो हॅलो. एको नको एको नको एको नको आणि तो थुरू पण नको सोडू. रख दिए उसने पाव जहा जहा चूम ली मेरी जगह वहा वहा. रख दिए उसने पाव जहा जहा चूम ली मैंने जगह वहा वहा. ओ बेवफा मेरे घर आकर बोली काकू तुमचा मुलगा माती खातो. विनोद हा अचानक घडतो आणि त्यातून फार मोठं हास्य निर्माण होतं. अगदी साधी गोष्ट आहे बघा की आपलं माकुणसार नावाचं एक गाव आहे. सगळ्यांना माहीत असेल. तिकडचे युवक पण आले असतील. युवा युवती. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक आजोबा आणि एक आजी एका व्यक्तीकडे त्यांना बसायला जायचं होतं. दुखवट्यासाठी जायचं होतं. त्यांनी तयारी केली आणि बसची वाट बघत ते बसले. बराच वेळ काही बस आली नाही. त्यावेळी बाईक्स नव्हत्या. त्यावेळेला डमडम नव्हत्या. तर एका बाईने त्यांना विचारलं कुठे चालले? ना अटेच जरा भव्या धाव्यानं तय चालले. मग ती बाई गेली. काय तिचं काम होतं ती करून आली. बराच वेळ आली तर ते जे जोडपं होतं त्यांनी कपडे चेंज करून ते तसे बसले होते. तर ती बाई म्हणाली अगं तुम्ही जाणार होती ना गेले नाही ते? तर म्हणे आम्ही बराच वेळ बशी वाट बघितली पण बस काय आली नाही. मग याही धोतर होडलं न मी लुगडं होडलं. म्हणजे पुढे काही झालं नाही पण आपल्या मनामध्ये तसा विचार येतो. असं असतं. आता बघा अचानक स्फोट होतो. साधी गोष्ट आहे बघा. म्हणजे काही वर्षांपूर्वीची गोष्ट.
मी शिक्षक आहे, स्टाफ रूममध्ये बसलो होतो. मला हिंदी विषय शिकवायला होता 20-25 वर्षापूर्वी आणि एका मॅडमना इंग्लिश मिडियमचं हिंदी शिकवायला होतं. दोन्हीचा विषय सारखाच, पण माझं मराठी मीडियम, त्यांचं इंग्लिश मिडियम. तर त्या मला विचारायला आल्या, सर काय टाकू पेपरला, चाचणी पेपरमध्ये कसा काढू पेपर? तर म्हटलं टाका एका शब्दात उत्तरं, एका वाक्यात उत्तरं, 2-3 वाक्यात उत्तरं आणि व्याकरणामध्ये टाका. म्हटलं एकवचन, अनेक वचन, एक वाक्प्रचार, लिंग. त्याने मला काय विचारावं, सर 6वीच्या मुलांना लिंग आहे? त्यांचा हा प्रश्न ऐकून इकडे जेंट्स, इकडे लेडीज, मध्ये इकडे मी, त्या विचारतायत मला, सर 6वीच्या मुलांना लिंग आहे? मला प्रचंड हसायला आलं. म्हटले पृथ्वी फाटेल आणि मला मध्ये घेईल तर बरं होईल. तरी यांचा धोशा चालूच, सर 6वीच्या मुलांना लिंग आहे. मी मनाचा अगदी हिया केला आणि चेहरा अतिशय गंभीर करून म्हणालो मी, असावं. आता मी तरी काय बोलणार ना. आता हा विषय इकडे संपला होता की नाही, पण त्यांना छळच करायचा होता. त्या काय म्हणाल्या, सर मी जाऊन बघून येते. सर मी जाऊन बघून येते म्हणजे शिष्याचा तप्त रस आपल्या कानात जावा तसं मला वाटलं. आणि त्या बाई गायब. आता माझ्या डोळ्यासमोर सगळे दांडके घेऊन ते झी टीव्ही, शी टीव्ही, एम टीव्ही टीम असे सगळे माझ्यासमोर उभे आहेत आणि विचारतायत की आपने कैसे नहीं रोका उस लड़ी को जो वगैरे वगैरे. अख्ख्या भारतभर ते पेटलंय आणि व्हायरल झालंय असं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. थोड्या वेळाने त्या बाई धापा टाकत आल्या आणि मला म्हणतात, वर्तक सर 6वीच्या मुलांना लिंग आहे. मी पाहिलं. नंतर मला समजलं की त्या लायब्ररीमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी काय केलं होतं, सिलेबस पाहिला. त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं होतं की हा सिलेबस आहे. अशा पद्धतीने. धन्यवाद. कसा आहे, कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचं कारण काय माहितीये का, जर टाळ्या वाजवल्या नाही ना तर पुढचा जन्म असा मिळतो की त्या जन्मात टाळ्याच वाजवाव्या लागतात. वाजवा बरं एकदा मग टाळ्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता यापुढे लक्षात ठेवा, कोणाला पाहिजे का तसा जन्म? परीक्षक पण टाळ्या वाजवायला जा लागले, त्या टाळी. धन्यवाद. थँक्यू देवेंद्र दादा. मित्र प्रेम दिवाळा रसीला दे प्यार जरा सा नशीला. मित्र प्रेम दिवाळा रसीला दे प्यार जरा सा नशीला. तुझी
धन्यवाद कमलेश दादा. बघा, एज इज जस्ट अ नंबर माय डिअर फ्रेंड्स. मला वाटतं 45+ आहे. सॉरी, मला तो शिव्या मारेल मागून, पण मी सांगतोय 45+ आहे, पण तारुण्य 15चं आहे. 45 आणि 15 हाच जो फरक आहे. तुम्ही टाळ्याने पण परफॉर्मन्स देत नाही आहे, तर तो डान्सने परफॉर्मन्स देतो, तुम्ही टाळ्याने परफॉर्मन्स द्या यार. थँक्यू. क्षमस्व. यापुढे सादर होतो आहे सोलो डान्स पूर्वा राऊत यांचा दातिवरे शाखा. एकदा जोरदार टाळ्याने तिचं स्वागत. अमित चुरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मला वाटतं कमलेश दादाच्या परफॉर्मन्ससाठी असेल नक्कीच. धन्यवाद. उज्ज्वल पाटील कडून 1000 रुपये. सुंदरच. यापुढे सादर होतं आहे डुएट. हे सादर करतील श्वेता सिद्धेश पाटील आणि दीपेश चुरी. हे ड्युएट आउट ऑफ कॉम्पिटिशन आहे, याची नोंद घ्यावी परीक्षकांना. थँक्यू. बघा, आपला वाढवय मिस्टर वाढवय आणि वाढवयची स्पर्धा आहे. एक टॅलेंट दाखवण्याचा चांगला प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे, तरी काही स्पर्धक अजून अवेलेबल झालेले नाही आहेत. ध्रुवाली मात्रे, राधिका वर्तक आणि जुईका सावे आणि हर्ष राऊत अजून अवेलेबल झाली नाहीत. त्यांनी कृपया बॅकस्टेजची लवकरात लवकर जायचं आहे. तसेच मुलांमध्ये मला वाटते स्मिथ सावे अजून अवेलेबल झालेला नाही आहे. स्मिथचं नाव फार फेमस आहे बोर्डीमध्ये. एक थोर कबड्डीपट्टू म्हणून उद्या
तास आलेला आहे. स्मित कृपया लवकर बॅकस्टेज मध्ये यायचं आहे. आणि भाग्येश वर्तक आणि विहंग कवी हे अजून उपस्थित झालेले आहेत. जरा कृपया लवकर यायचं, आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. पुढील विशेष प्रावीण्य पुरस्कार मी बबनचुरी यांना विनंती करीन त्यांनी मंचावर यावे. त्याचबरोबर युगा अजित चुरी हिला विनंती करीन की तिने स्टेजवरती यावे. युगाने आंध्र प्रदेश येथील 2019-2020च्या क्वाड्रँग्युलर सिरीजचे अंडर-19 मुंबई संघातून प्रतिनिधित्व केलेले आहे. यात बंगाल विरोधात खेळून मुंबई संघाला जिंकण्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच याआधी सुद्धा तिने अनेक वेळा मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तिचा सत्कार माननीय श्री बबनचुरी यांच्या हस्ते केला जाईल. जोरदार टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. युगा, हे क्वाड्रँग्युलर सिरीज खेळताना तुझ्या मनातले काही शब्द, कसं वाटलं तुला खेळायला, सिलेक्शन झालं त्यावेळेला, आणि खेळताना किंवा खेळून झाल्याच्या नंतर जेव्हा निकाल लागला तेव्हा तुझ्या मनात काय विचार चालू होते?
खूप अशी मस्त मॅच होती ती वाली. आम्ही बेंगाल अगेन्स्ट फायनल खेळत होतो. त्याच्या आधी सगळ्या टीमसोबत म्हणजे 4 टीम होत्या त्याच्यामध्ये. बेंगाल, मुंबई आणि आंध्र प्रदेशच्या 2 टीम होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक टीम अगेन्स्ट आम्हाला 2 मॅच खेळायच्या होत्या. त्याच्यात आम्ही सगळ्या मॅच जिंकलो होतो आणि फायनलला आम्ही बेंगालला ऑल आऊट केलं होतं 119मध्ये. तेव्हा मला खूप स्पेशल फिलिंग होत होतं. म्हणजे क्वाड्रँग्युलर सिरीज आम्ही जिंकलो होतो. खूप मस्त वाटत होतं. वा, खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ झाल्याच पाहिजेत. मान्यवर कृपया 2 मिनिटं थांबावे. पुढील आहेत आयुष सचिन वर्तक. त्यांनी कृपया मंचावर यावे. आयुष सचिन वर्तक यांच्या प्रति कोणी असेल तर त्यांनी कृपया मंचावर यावे. आयुष सचिन वर्तक ह्याच्याऐवजी आशुतोष वर्तक पुरस्कार स्वीकारतील. आयुष यंदा 10वीला आहे. त्याला शुभेच्छा युवा समितीतर्फे. आयुष सचिन वर्तक हा विजय मर्चंट हॉकी या टुर्नामेंटमध्ये खेळला असून त्याचा संघ विजयी झाला आणि आयुष्याचे MCA म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अंडर 12, 14 आणि 16मध्ये निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या आणि त्याला 10वीसाठी शुभेच्छा. प्रदान करावे. जोरदार टाळ्या. सुप्रिया, तुला खूप खूप शुभेच्छा. आपले पुढील सत्कार मूर्ती आहेत हर्षित अंकुश घरत. बेळगाव कर्नाटक येथे झालेल्या रुलर गेम रोलर स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप 2019-20 या स्पर्धेत 2रा क्रमांक त्यांनी पटकावला आहे. तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सुद्धा केले आहे. दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 रोजी झालेल्या शिवगंगा स्केटिंग रिंग बेळगाव येथे त्यांनी 3000 मीटर रोड रेस तसेच 10,000 मीटर आणि 500 मीटर रिंग रेसमध्ये सुद्धा 2रा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी 7 डिसेंबर 2019 रोजी खोपोली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंगमध्ये त्यांना 3000 मीटर रोड रेस, 1000 मीटर तसेच 500 मीटर रिंग रेसमध्येही प्रथम क्रमांक पटकावला आहे. मी वृषार किरण सुरी यांना विनंती करेन की त्यांनी हे सत्कार प्रदान करावे. हर्षित अंकुश घरत उपस्थित आहेत. मे 2020 मध्ये थायलंड येथे होणाऱ्या 13 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत तो सहभागी सुद्धा होणार आहे. एकदा त्यासाठी ही जोरदार टाळ्या. हा पुरस्कार प्रदान करतील आशुतोष वर्तक. मी वृषाल सुरी यांना विनंती करेन त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. हर्षिता कोचिंगसाठी पुण्याला आहे तर मी त्याच्यामधली अवॉर्ड घेतोय. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. ही सोरी मुजरा पण मुजरा करायला लागेल तर माझ्यावर पडतील नजरा. ऐकताना थोडं खटकेत वाटेल राज्यात चाललाय तरी काय पण नाही सुरक्षित. कोणाची बहीण तो कोणाची माय. एकटा आला तर लढता येईल पण झुंजी पुढे लमावेच लागेल. साले उपभोक्ता घेतातच नंतर दिवाणीशी मारतात. शिक्षा व्हायचा लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात. मैं कॉलेज जा रही हूँ. बाय. मैडम ये एड्रेस कहाँ का है? बेंगलुरु में नए साल के जश्न के दौरान भीड़ ने लड़कियों से छेड़छाड़ की. हैदराबाद में भी 2 लड़कियां छेड़खानी का शिकार बनी. कहने को ये सारी सिर्फ घटनाएं हैं लेकिन एक महिला से पूछिए जो हमेशा
इस डर के साथ घर से बाहर निकलती है कि रास्ते में उसके साथ छेड़खानी ना हो जाए, कहीं कोई उसे अगवा करके उसका रेप न करे। कारी कारी रहना सारी सांधेरे क्यों लाई रोशनी के पाँव में ये बेड़ियां सी क्यों आई उजियारे कैसे अंगारे जैसे छाँव छैली धूप मैली क्यों आई तितलियों के पंखों पर रख दिए गए पत्थर, है खुदा तो गुम है कहाँ? रेशमी लिबासों को चीरते हैं कुछ खंजर, है खुदा तो गुम है कहाँ? क्या रीत चल पड़ी है, क्या आग चल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं? क्या रीत चल पड़ी है, क्या आग जल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं? तू खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। जो तुझसे लिपटी बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू। जो तुझसे लिपटी बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू। ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, बना ले इनको शस्त्र तू। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? ये पापियों को हक नहीं कि नहीं परीक्षा तेरी, कि नहीं परीक्षा तेरी। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है। तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है। तो खुद की खोज में निकल, किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन में कपकपाएगा। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कपकपाएगा। अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा, एक भूकंप आएगा। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। तर एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत चिंचणी आणि ग्रुपसाठी. हृदयस्पर्शी परफॉर्मन्स. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स. यासाठी
उज्ज्वल पाटील यांच्याकडून 1000 रुपये. अमित चुरीकडून 1000 रुपये. कमलेश वर्तक कडून 1000 रुपये. कृपया चिंचणी ग्रुपने यायचं आहे. रायझिंग स्टार्स वाल्याने सर्वांनी स्टेजवर यायचंय. रायझिंग स्टारचे कंटेस्टंट सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. स्टेजला उभं राहावे. महिला समिती अध्यक्षा सौ सुलंजना सावे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिले मिळते या डान्ससाठी. धन्यवाद. कंटेस्टंटची नावं घेतोय मी. स्नेविका कवळी, चिन्मयी चुरी, डॉक्टर गौरांगी वर्तक, जुहिका सावे आणि मृण्मयी चुरी यांनी स्टेजवर यावे. मुलांची नावं सुप्रीत सावे, चंद्रवास चुरी, रिद्धेश चौधरी, स्मित सावे आणि कुणाल चुरी. सगळ्यांनी मागे जायचंय. आता राऊंड 1 चालू होतोय. प्रत्येकाच्या हातात माईक देण्यात येईल. एक एक रॅम्प वॉक करायचं आहे आणि प्रत्येकाने आपापलं नाव, आपली शाखा आणि व्हॉट एव्हर इंट्रोडक्शन तुमच्याबद्दलचं द्यायचं आहे. तर स्नेविका कवळी पहिली सुरुवात करते. काय होऊन जाऊ देत. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. माझं नाव स्नेविका महेश कवळी आहे. शाखा विरार. शाखा विरार. माझी हॉबी बोललं तर ट्रॅव्हलिंग आहे आणि प्लेइंग गिटार, लिसनिंग सॉंग अँड सॉल्विंग अकाउंट सम्स. ओके. बस. ऑल द बेस्ट. नेक्स्ट कंटेस्टंट. हाय फ्रेंड्स. माझं नाव चिन्मय विनोद चुरी. मी शाखा चिंचणी. माझी हॉबी म्हणजे एकदम फ्रीली आणि मला प्लेइंग खूप आवडते. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट. माझं नाव जुहिका सावे, शाखा चिंचणी आणि हॉबी खूप आहे, पण सिंगिंग, डान्सिंग, ट्रॅव्हलिंग एक्सेट्रा. आणि अंड पण चांगला बनवतो तो. कंटेस्टंट. माझं नाव मृण्मयी जयेश चुरी आहे, शाखा चिंचणी आणि
सोडणार निसला. हाय, मी डॉक्टर गौरांगी वर्त, BMS. ते मागच्या पोंगाणेवाल्याने पण स्टेजवर यायचंय. विमानं संपली वाटतं. नेक्स्ट स्टेजला सत्कार आहे त्यांचा. ओके, सो माय हॉबीज आर, मी स्केचिंग करते. प्लीज फॉलो माय इंस्टाग्राम पेज. जाऊ दे. तसं आपल्या गणपतीला डान्स पण खूप आवडतो, पाहिलं असेल. सो थँक्यू. सुप्रीत सावे यांची ग्रँड एंट्री. का केळवे. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव सुप्रीत सावे, केळवा. मला ट्रेकिंगची आवड आहे. अजून काय? बाकी काय नाही. ठीक, थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट चंद्राज सुरी, शाखा बोर्डे. माझं नाव चंद्राज प्रकाश सुरे, बोर्डी शाखा. मला फिरायला आणि मॅनेजमेंट करायला जास्त आवडतं. रितेश चौधरी. नमस्कार, माझं नाव रितेश नितीन चौधरी, विरार शाखेहून आलोय. सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. युवा मेळाव्यातील पहिल्या वर्षात. समजलंच असेल का आलोय युवा मेळाव्याला. ज्यांना नसेल समजलं, अभ्यास जास्त असतो म्हणून फुलं, बाकी काही नाही. मेकॅनिकलला जास्तीत जास्त मुली ऍडमिट व्हावी एवढी माझी इच्छा. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट स्मित सावे, शाखा. कबड्डीची मैदानं फार गाजवल्यात आमच्या साहेबांनी. माझं नाव स्मित सावे, शाखा वर्डी. सिर्फ नाम ही काफी है. कुणाल सुरी, नेक्स्ट कंटेस्टंट माइम शाखा. वो अदा आप पे कितनी सारी लड़कियां फिदा. नमस्कार वाढवा युवा युवतींनो. माझं नाव आहे कुणाल सुरी, शाखा माहीम. माझ्या हॉबीज तर खूप साऱ्या आहेत, पण महत्त्वाची हॉबीज आहे ती मीम्स शेअर करणे. फेसबुकवर माझं पूर्ण दिवस तेच काम चालू असते. आणि एक दुसरी महत्त्वाची हॉबी म्हणजे लग्नाच्या वरातीत आणि असा डीजेवर खूप मोजूक डान्स करणे. आज संध्याकाळी तुम्ही मला बघतीलच. माझ डान्स केलाच पाहिजे. यस थँक्यू. तर सर्वांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आपण वळूया पुढच्या राऊंडकडे. जी जुई आता अनाऊन्सच करेल. आपण एक छोटासा गेम घेणार आहे ह्यांच्यामध्ये. तुम्ही सगळ्यांनी पुढे यायचं आहे. मी माईक सोपवते समीक्षाकडे. एक मुलगी आणि एक मुलगा अशी जोडी बनवावी. एक मुलगी आणि एक मुलगा. लाजू नये, स्टेजवर आहेत तुम्ही. दोन कपल जरा पुढे या ना. दोन जोड्या पुढे या. या पुढे लाजतात काय. स्मित पाटील, मथाणे शाखा. तुमची बॅकस्टेजला परीक्षा घेण्यात येईल पोंगाण्याची. असं केलाय का? तर अर्थात खेळ समजलेला आहे तुम्हाला. 5 टिश्यू पेपरचे गोळे आपण घेतलेले आहेत. त्यांच्या हातात एक एक पुठ्ठा दिलेला आहे. त्यांच्या टीम वर्कनी त्यांना एक एक गोळा आणून इकडे बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर जे कपल सगळ्यात पहिले हे करणार आहे त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. वेळ मर्यादा आहे त्यासाठी फक्त 1 मिनिट. तर सुरुवात करूया. 3, 2, 1. परत.
दोन्ही जोड्या परत. काही करू नका. क्रिकेट प्लेअर टाइम संपत आलाय तुमचा. 20 सेकंद शेवटचे उरलेत. दोन्ही जोड्या शेवटची 6 सेकंद. 3, 2 आणि 1 वेळ संपलेली आहे तुमची. दुसरे 2 कंटेस्टंट सर्वांना बक्षीस दिले जातील. मॅच काय झाली आहे? 0-0 स्कोर आहे. One, 2, 3 and go. Come on. परत out. 30 सेकंद झालेले आहे तुमची. कोणती गोष्ट प्रेमाने करावी. शेवटचे 15 सेकंद. कम ऑन गौरांगी. शेवटचे 3 सेकंद बाकी झाले. 3, 2, 1 and end. शेवटची एक जोडी आहे आपली, सुप्रीत आणि जुईका. स्मित आणि गौरांगीच्या जोडीने एक पेपर बॉल आपला टाकलेला आहे. तर 0 आणि 1 ने स्मित आणि गौरांगी जिंकलेले आहेत. Three, 2, 1 and go. एकटा नको खाऊ, तिला पण दे. त्या प्रकारे 2 बॉल्स टाकलेले आहेत. शेवटचे 30 सेकंद बाकी. शेवटचे 15 सेकंद बाकी. कम ऑन, यू कॅन डू इट. टाळ्या होऊन जाऊ द्या. 3, 2, 1 एंड. अशा प्रकारे सुप्रीत आणि जुईकाच्या जोडीने 2 बॉल्स टाकलेले आहेत आणि ते जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. अशा प्रकारे पहिला राऊंड आपला संपतोय. अरे ह्या गेमची बक्षीस वितरण आपण करून टाकतोय. मी मान्यवरांना पण दुसरा राऊंड चालू करतोय. बक्षीस देण्यात येतील थोड्या वेळातच. सेकंड राऊंड मध्ये आपल्याला 1 मिनिटासाठी तुमचं टॅलेंट किंवा व्हॉट एव्हर तुमचं जे टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवायचं आहे 1 मिनिटासाठी. ओके.
एकेकाने तुम्ही म्हणजे 3 मागेच उभी राहणार, एकेकाने पुढे जाऊन आपापलं टॅलेंट दाखवून द्यायचं. पासून आपण चालू करतोय मृण्मयी. सॉरी, नावाची मिस्टेक झाली. गौरांगी पासून चालू करतोय आपण. मी सांगितलं 1 मिनिट तुमचं टॅलेंट दाखवायचं आहे. आपलं टॅलेंट एकच, गणपती डान्स. सो प्लीज म्युझिक. बाकीचे पण नाचू शकतात प्लीज. आय नो स्मित तुला पण आवडतं नाचायला. तुम्ही पण येऊ शकता. हो स्मित पाटील. स्मित पाटील, आग्राचे आमंत्रण आहे तुम्हाला स्टेजवर. यायलाच पडेल. Come on, cheerers. शोरों से हुल्लड़ हल्लोरों से आई है तेरी पालकी. झूमेंगे नाचेंगे गाएंगे बाबा हम तो तेरी आरती. जोरों से शोरों से हुल्लड़ हल्लोरों से आई है तेरी पालकी. झूमेंगे नाचेंगे गाएंगे बाबा हम तो तेरी आरती. दम से चले ये दुनिया, तेरे ही दम से हम भी चलेंगे. थँक्यू गौरांगी. एकीच्या डान्सच्या नादात दुसऱ्याने पण डान्सवर चान्स मारला. तरी पण सर्व कंटेस्टंटला त्यांची वेगळे वेगळे स्टेप त्यांना पूर्ण करायचे. नेक्स्ट कंटेस्टंट स्मित सावे, प्लीज यावे. स्मित पाटील मथाणे, आग्राचे आमंत्रण आहे. वैभव पाटील. अरे इकडे ये. अरे ये. स्टेजवर कबड्डी. स्मित पाटील. पाटील फक्त खालीच आवाज करतात. तर स्मित सावेने चॅलेंज एक्सेप्ट केलाय. वैभवला उचलून तो 10 बैठका मारणार आहे. होऊन जाऊ द्या टाळ्या. स्पेशल टॅलेंट आहे. कमॉन स्मित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. युवा श्री स्मित यांचे हार्दिक अभिनंदन. पुढची कंटेस्टंट मी इकडे झिंगाटचा डान्स करणार आहे. सो प्लीज.
स्वजित राऊत बघून घे भाई, तुला कॉम्पिटिशन आहे. कम ऑन, चीयर फॉर अप. नेक्स्ट, फटाफट यायचंय. मनाल मात्रे माहीम शाखा, कुणाल सुरीना तुमची गरज आहे, कृपया लवकर यावे. वेळ कमी आहे आपल्याकडे, पुढचेही कार्यक्रम घ्यायचे आहेत, लवकर. कुणाल, तुम्हाला फक्त 1 मिनिट देण्यात येतोय. 1 मिनिट. लवकर लवकर. अच्छा, तो आपके अब्बा हारमोनियम बजाते थे? नहीं, अब्बा हारमोनियम खाते थे. अबे साले, तमीज से माफ करना, वो गुस्से में इधर उधर निकल जाता है. अच्छा, तो आपके अब्बा किसके पीछे हारमोनियम बजाते थे? अब्बा हारमोनियम ऊँट के पीछे बजाते थे. क्या बात, अभी साली, तू साले, मैं साले, सगळे साले. सगळे शाणे. Yes. धन्यवाद. पुढचा कंटेस्टंट अंधामाई गाण्यावर डान्स करणार आहेत सर आमचे. पुढचे कंटेस्टंट पुढे यावे. नॉर्मली सर्वांची हॉबी असते डान्सिंग किंवा सिंगिंग, पण माझ्याकडे तसं काही टॅलेंट नाही आहे. मी नॉर्मली घरी कॉलेजमधून आली का झोपून जाते. मग झोपून मला फार कंटाळा येतो. मग मी उठून कुकिंग करते किंवा फोटो काढायला जाते. मी माझे तर फोटो काढतेच, वरती झाडांचे पानांचे सर्वांचे फोटो काढते. मग कधी हा या ना, नक्कीच काढेल तुमचे पण फोटो. कोण ते? आणि कोणाला फोटो काढायचे असतील तर सांगा मला, मी
ऍडव्हर्टाइजमेंट केलेली अशा प्रकारे फ्री मार्केटिंग. पुढचे कंटेस्टंट डान्स. कंटेस्टंट जुईका. पुढचे कंटेस्टंट हात वरती करा. किती जण उरलेत? 3 जण. पण डान्स सोडून काही दुसरं चालेल, डान्स नाही चालणार. पटापट या पुढे. स्नेविका कवळी. मी बोलणार आहे. मी डान्स वगैरे काय करणार नाही येत मला. ओके सो मी मोबाईलबद्दल बोलणार आहे. कारण की आपल्या सर्वांनाच सर्व बोलतात की मोबाईल जास्त वापरतोय आपण, बट ॲक्च्युली असं आहे की वापरतो पण नाही पण. कारण आपण 2 कामासाठी वापरतो मोबाईल. एक म्हणजे अभ्यासासाठी, एक म्हणजे PUBG खेळण्यासाठी. सो माझ्या मते दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. कारण की PUBG एक आतासाठी तो एक स्वॅग आहे आणि स्टडीसाठी तर आपण वापरतोच, कारण ते आता काळाची गरज आहे. जी कशी काळाची गरज आहे पण स्टडी बद्दल बोलली. PUBG टॉपिक संपलाय बरं. माझा. पबजी जर काळाची गरज झाली तर मग जेवण जेवण सोडून पबजीच्या पाठीच पडावं लागेल बहुतेक. पडतात आहेत असं आहे. ही वाईट लक्षण आहे. हा मी बोलते की PUBG खेळा, बट एक लिमिट पर्यंत खेळा. तरी मॅगी बनवून खा. गुड बॉयज. थँक्यू सो मच. पुढचे कंटेस्टंट रितेश. नमस्कार. गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय, येत नाही, हसलात तरी चालेल. आय एम ओपन. भाई मेकॅनिकल वाला बंद आहे, समजलो भाई. बरोबर आहे. ओके. इतना मैं प्यार करा एक पल विच सवार करा तू जावे जे मैनू छड़ के मौत दा इंतजार करा कि तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझ पे ही सांस आके रुके मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सकी कि तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझ पे ही सांस आके रुके मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सकी. I'm shaking right now. Thank you so much guys. Thank you. भाई सांस रुकती नहीं लेकिन तेरी सांस जरूर रुकती. थँक यू. सासू मा भाई. नेक्स्ट कंटेस्टंट होऊन जाऊ द्या. सुप्रीत सावे केळवे शका. नमस्कार मित्रांनो. माझं फक्त टायलंड फक्त पार्टीमध्ये मजा आणण्यासाठी आहे. दुसरं म्हणजे आवड आहे ट्रेकिंगचा. ट्रेकिंगला फक्त ब्लॅक लीडला असतो, तर त्यांना फक्त कॉमेडी करत घेऊन कसं तरी एंड म्हणजे बेस कॅम्पला घेऊन पोचवणं हे एक जबाबदारी असते. ते टॅलेंट आहे माझं. दुसरं म्हणजे लिंगाणा करायचं आहे. माउंटेनिंग कोर्स केलेला आहे कम्प्लीट, तर लवकरात लवकर माउंटेनिंग कोर्स करून लिंगाणा कम्प्लीट करून मी हिमालयाकडे वळणार आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे आपण थर्ड राऊंडकडे वळतोय, ज्या जजेस प्रत्येक कंटेस्टंटला प्रश्न विचारतील आणि त्या त्या प्रश्नाची उत्तरं देऊन त्यांना दिलेले टास्क परफॉर्म करायला लागतील. तर सर्व रेडी आहेत? आपण सुरू करूयात. पहिली कंटेस्टंट गौरांगी वर्तक.
हॅलो गौरवी. हॅलो नमस्कार. नमस्कार. एक मिनिट. आम्ही ऑलमोस्ट क्लिअर होतो पण आता कन्फ्यूज झालो. या ओके. मी विचारू ओके. तर मी माझी थोडीशी पब्लिसिटी करतो इथे. मी 2013 मध्ये इथे आलो होतो पहिल्यांदा. तेव्हा मी फक्त लेखक होतो, सिनेमे लिहिले होते. हा माझा डेब्यू सिनेमा आहे बोनस, जो 28 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. कश्मीर माझ्यानी आणि पूजा सावंत येतो. तर तुला असा 50 कोटी रुपयांची लॉटरी बोनस लागला तर काय करशील? 50 कोटी. 50 कोटी. फाय. सो चिंचणीत राहता वाढवण बंदर माहिती असेल. वाढवण बंदर आता बनते. सो तिथे लोकांची आता काय झालंय की तर बंदर बनते. सो आता त्यांना हलवण्यात येणार आहे. सो मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन. घर उभारेन, सिटी करीन, चांगली जागा त्यांच्यासाठी निवडीन. त्यांच्या ज्या सोयी आहेत सोयीसुविधा सगळ्या उपलब्ध करून देईन. प्लस मी डॉक्टर आहे. सो सोशलमध्ये थोडं माझं लक्ष जाईल. सो मी सोशली ॲक्टिव्ह होईल अँड आय विल हेल्प देम पुअर पीपल. थँक्यू. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट कुणाल सुरी. हाँ ठीक है. हाँ ठीक है. हाँ ठीक है. मैं कंप्यूटर में पढ़ेगा बैठना पड़ेगा ना इसके लिए. और मैं और क्या बजे 11-12 बजे. करूँगा मैं. उनको मैं दे दूँगा, वो आपको दे देंगे हम पक्का. सो वियर्ड क्वेश्चन आहे पण तरी मुलीचा जन्म मिळाला असता तर माझ्या घरामध्ये माझा एक मोठा भाऊ आहे. त्यामुळे घरातील सर्व कामं कशी असतात छोटी मोठी आईला मदत करण्यासाठी ही सर्व मीच करतो. त्यामुळे माझ्या फॅमिलीसाठी मी एक मुलगीच आहे तसं बघितलं तर. क्या बात. व्हेरी गुड. पण काही ॲम्बिशन म्हणून म्हणजे मुलगी असतं एक मुलगा म्हणून काहीतरी ॲम्बिशन असेल, मुलगी असतं काय ॲम्बिशन असलं असतं, काय व्हायला आवडलं असतं? आता सध्या तरी मला विचार असा आहे की सध्या मुलगी बनायला आवडलं असतं तुम्ही विचारल्याप्रमाणे. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद कुणाल सुरी. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. नमस्कार. तुमचं नाव काय? चिन्मयी. चिन्मय. बरं. तुमची शाखा कोणती? चिंचणी. चिन्मयी चिंचणी. वा. चिंचिन चिंचिन. अच्छा. तर तुमच्यासाठी माझा एक अगदी साधा सोपा गोड स्वप्नवत प्रश्न आहे की तुमच्या स्वप्नातला राजकुमार कोण आणि तो कसा असावा हे जरा आम्हाला कळलं म्हणजे मला आपल्या सगळ्यांना आणि त्यांना वाटत असेल तर जरा क्लिअर करा की तुमच्या स्वप्नातला राजकुमार कोण आणि तो कसा असावा. हे खरं इम्पॉसिबल आहे का नाहीच आहे? ऐका ना. हां. मला असं वाटते का माझ्या मम्मीची काळजी घेणारा, माझ्या पप्पांची काळजी घेणारा. नाही पण तुमच्या स्वप्नातला राजकुमार तुमच्या मम्मीची काळजी घेणार हे जरा विचित्र आहे. मग तो त्यांच्या स्वप्नातला राजकुमार होईल नाही का? असं मी विचार नाही केला पण हा. तरीही असं वाटतं माझी काळजी घेतली पाहिजे त्याने. खूप मला खुश ठेवलं पाहिजे आणि मम्मीला खुश ठेवलं पाहिजे, शेजारच्या मम्मीला खुश ठेवलं पाहिजे. पण
खुश ठेवलं पाहिजे म्हणजे नक्की काय? खुश ठेवलं पाहिजे म्हणजे काय? म्हणजे फिल्मला घेऊन गेलं पाहिजे, रेस्टॉरंटमध्ये नेलं पाहिजे, काय? तेवढं मला स्वप्न नाही आहे. त्याने मला असं चांगलं खुश ठेवू शकतो. चांगलं वागून पण. अच्छा, मला एवढी अशी मोठी स्वप्न नाही आहेत. ओके, ठीक आहे. थँक्यू you so व्हेरी much. मच. थँक्यू. एक धन्यवाद. कळलं. नेक्स्ट कंटेस्टंट. मम्मीला पण खुश ठेवलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. आपलं नाव? बत्तीस है बैठा बत्तीस है बत्तीस है हाँ ठीक है चलो 16 दे दो हो जाएगा हाय चंद्रस. हा सोपा प्रश्न आहे असं. हा कुठल्या शाखेतला? बोर्डी. ओके. बोरिवली ते डहाणू मधल्या सगळ्या रेल्वे स्टेशन्सची नावं सांग. पटापट ट्रेनच्या स्पीड. डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केवा रोड, सफाळा, वैतरणा, सोमनार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव, वसई रोड, नायगाव, दहिसर आणि बोरिवली. अरे व्हेरी गुड. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. वन सेकंड. बोर्डी शाखा. मीच सावे. हाय स्मित. एक हमारे मन में क्या है कि मैंने जो वीडियो तू मराठी मीडियमचा ओके. थोडीशी आता आधीच कंटाळून निघालोय. काढून आता शाळा घेऊया. शाळा करू नका बस. असं कुठलाही मराठी 4 अक्षरी शब्द सांग की ज्यातलं व्यंजन हे एकच आहे. कम्प्लीट. हा, मी तुला उदाहरण देतो. ठीक आहे. म्हणजे एकच व्यंजन म्हणजे एकच कुठचं तरी अक्षर तेच 4ही वेळा वापरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बोंबा बोंब. बच आहेत ना 4ही. तसं मारामारी. अरे र आला ना त्यात. मामा मामी नाही आहे ते. बाबू सोना. अरे स आला ना. बोंबा बोंब ब ब ब ब असा शब्द सांग. ठीक आहे. फेअर प्लेचा 1 पॉइंट मिळाला तुला. सो मला असं वाटतं की ठीक आहे पण आपण चल तुला क्यू देतो. म्हणजे आम्हाला जो माहितीतला शब्द आहे तो त वर्ण सुरू होतो. सगळे त आहे. टमाटम. ऍक्च्युली पहिल्यांदा आलो स्टेजवर. मी नाही इट्स ओके. तर शब्द मी सांगते तंतोतंत. ओके. पण याचा अर्थ असा आहे की थोडं आपल्याला मराठी माध्यम आणि मराठी शाळा जर वाचवायच्या असतील तर आपल्याला आपलं मराठी आधी पाहिजे. अच्छा, एक दुसरा प्रश्न तुला. ओके. वाडवळी येतं बोलता? थोडी थोडी. थोडे ठीक आहे. तर माझा आवडता हिरो शाहरुख खान आहे. सो तू त्याचं एक वाक्य मला वाडवळी भाषेत बोलून दाखव. नाही मी सांगते ते वाक्य. बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. मोठ्या मोठ्या देशांना ही छोटी छोटी गोष्ट होत राहते. ही वाडवळी आहे. थोडी थोडी. नाही म्हणजे मला फारशी येत नाही पण मला जेवढी येते तेवढी. बरं एनिवेज ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट. मृण्मयी. चणी शाखा.
नमस्कार मृण्मयी. अगदी साधा सोपा प्रश्न आहे. कोणत्या महिन्यात सगळ्यात कमी रात्री असतात? कोणत्या महिन्यात सगळ्यात कमी रात्री असतात? काय रे, कोणाला कळलं? फेब्रुवारी. कसं काय? हो, सगळ्या महिन्यात तेवढंच असतं. हा फेब्रुवारीमध्ये डेट्स कमी असतात ना. हा, व्हेरी गुड. अगदी परफेक्ट आणि लगेच उत्तर दिलं तुम्ही. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट जुईका, चिंचणी शाखा. तुम्ही जुईका होतात ना? त्यांचं नाव जुईका होतं ना? मृण्मयी. मृण्मयी, सॉरी. हाय जुईका. हाय. ठीक आहे. ओके, नको नको, फार प्रमोशन होईल माझं. पर्यावरणाच्या दृष्टीने काय एक गोष्ट सद्य परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची तुला वाटते जी करायला पाहिजे पर्यावरण वाचवण्यासाठी? झाडं कापणं कमी केलं पाहिजे आणि लावली पाहिजे चांगली झाडं. चांगली म्हणजे? म्हणजे सगळ्यांनी लावली पाहिजे. प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे घरी किंवा कुठेही. त्या व्यतिरिक्त आपण अशी कुठली गोष्ट करतो जी नाही करायला पाहिजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून? कचरा प्लास्टिक वगैरेचा यूज कमी केला पाहिजे. पेपर बॅग्स वगैरे यूज करा, प्लास्टिक कमी करा. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट. मला सिन्स सोशल मीडियावर तू यूज करतच असशील सोशल मीडियाचा, राईट? हां, तू बोललीस. सो मला एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सोशल मीडियाबद्दल सांग. सोशल मीडियाची आजची चांगली गोष्ट पहिलं सांगते की आजच्या दिवसामध्ये सर्वांना टी व्ही बघण्यात आणि न्यूज बघण्यामध्ये टाईम नसतो कारण की आपलं खूप फास्टवाला आहे दिवस जातात. त्याच्यामुळे म्हटलं नेटवर कळतं की काय चाललं आहे आपल्या देशामध्ये जगामध्ये. आणि वाईट गोष्ट म्हणजे ही आहे की मुलं म्हणजे जास्तच वेगळ्या पद्धतीने पण खराब पद्धतीने वापर करतात आहेत. त्याच्यामुळे थोडं म्हणजे व्हिडिओज, गेम्स, मीम्स ते बनवतात घाणेरडे. ओके, थँक्यू सर. थँक्यू स्नेविका. नेक्स्ट कंटेस्टंट. मेकॅनिकल वाला बंदा. एक्सक्यूज मी, किती राहिले? दोन बाकी राहिलेत. हाय रितेश. हॅलो सर. खूप छान प्रयत्न केला होतास तू मगाशी गाणं गाण्याचा आणि खूप धीराने गायला होतास तू. आणि तू स्वतः म्हणालास की माझं आय एम शेकिंग राईट नाव. सर मी पहिल्यांदा ट्राय केलं. नाही, चांगलं आहे, आम्हाला आवडलं आणि सगळ्यांनी तुला साथ पण दिली, टाळ्या वाजवत. थँक्यू सो मच गाईज. माझा हा प्रश्न आहे तुझ्यासाठी. व्हॉट विल बी युअर शेअर टू टेक आवर वाडवळ समाज फॉरवर्ड? ओके, फर्स्ट ऑफ ऑल उत्तर मराठीतनं मिळणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सर्वप्रथम एवढंच सांगेन की आपला समाज जो आहे, आपण काय बोलतो, हा फॅक्ट आहे. आपला समाज हा संख्येने कमी आहे. जर जागेच्या क्षेत्रफळाच्या हिशोबाने बघितलं तर आपला समाज कमी एरियामध्ये पसरलेला आहे. आपण आपला समाज वाढवण्यापेक्षा आहे ना, आपण जे कार्यक्रम घेतोय त्याच्या मागचा विचार जर वाढवला तर मला असं वाटतं की बाकी समाजांच्या मनात पण आपले भाव पोचतील आणि त्या हिशोबाने इनडायरेक्टली आपला समाजही पोहोचेल. सो समाज वाढवण्याचा अर्थ असा नाही की आपल्या समाजाचीच माणसं सगळीकडे गेली पाहिजे. जर आपले विचार जात आहेत सगळीकडे तर मला असं वाटतंय की आपला समाज पसरतोय, आपला समाज मोठा होतोय. टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. धन्यवाद रिती. सुप्रीत सावे, केळवा शाखा. हाय सुप्रीत. एक मिनिट. हां, ओके, तू ट्रेकिंग करतोस म्हणून हा तुझ्या आपल्या महाराष्ट्राची दुर्ग संपत्ती, गड किल्ले यांचं संवर्धन कसं कराल? कारण ते खूपच आत्ता दुर्लक्षित आहेत. तर तुझ्या हातात जर ती पॉवर असेल तर तू काय करशील त्यांचं संवर्धन करण्यासाठी?
मेनली ऑर्गनायझर्स म्हणजे हल्ली ट्रेकिंगच्या नावाखाली बिझनेस चालू आहे. तर बरेच जण प्लॅस्टिकचे रॅपर्स खाऊचं घेऊन जातात आहे. जसं माउंट एव्हरेस्टला चाललं आहे. माउंट एव्हरेस्टला गेल्यानंतर गॅस कॅन वगैरे सगळे म्हणजे ऑक्सिजन गॅस कॅन रिटर्न येताना पुन्हा तिकडे टाकून देतात म्हणजे डेंजर झोनला. आणि तोच एक प्रॉब्लेम आहे. आता माउंट आबूला ह्या लोकांनी माउंट एव्हरेस्टला कॅम्प करून साफसफाई केली. तर माझा मेन उद्देश असा आहे की गड किल्ल्याचे जे फोटो काढण्यासाठी किंवा शोबाजी करण्यासाठी जाऊ नका. मेनली आता रिसेंटली रॅपलिंग करतात बरेच जण. आमचे अरुण सर पण होते, नंतर आता ते नाही मिळत. आणि आता रिसेंटली एक फेसबुकवर पोस्ट व्हायरल झाली संदर व्हॅलीमध्ये रॅपलिंग करताना, रॅपल डाऊन होताना काही जण व्हिडिओ शूटिंगच्या नादामध्ये आपल्याला कुठे काय ब्रेकिंग सिस्टीम यूज करायचा नंतर मग सुधारलं पाहिजे. प्लस म्हणजे कड्यावर जाऊन जे सेल्फी हल्ली निघालंय, फॅशन झालंय. तर आपलं सध्याचं जे महाराजांनी गड किल्ले बांधले आहेत त्याचं स्ट्रक्चर म्हणजे जे अजूनही भक्कम आहेत पण आणि आता जे गव्हर्नमेंट बांधत आहे ते 10 वर्ष पण नाही टिकत आहे. तर आपले दुर्ग संपत्ती आहे ते ढासळत चाललंय. पण त्याचा सेल्फीसाठी म्हणजे प्रॉपर जिथे काय म्हणतात त्याला म्हणजे थोडं ढासळत चाललंय तर ते सेल्फी टाळलं पाहिजे बस. बाकी आणि जे रॅपर्स घेऊन जातात, जे खाऊच्या पिशव्या जेवढ्या घेऊन जातात तेवढ्या पूर्ण बॅगेत टाकून आणि जर आजूबाजूला कचरा असेल तो पण घेतला तर काय हरकत नाही. थँक्यू सुप्रीत. धन्यवाद सुप्रीत, अप्रतिम माहिती दिली. त्याबद्दल काही नियम पण आम्हाला सांगितले त्याबद्दल सर्व कंटेस्टंटचे खूप खूप आभार. अशा प्रकारे रायझिंग स्टार्सचा गेम आपण संपवतोय आणि पुढच्या कार्यक्रमासाठी वळतोय. धन्यवाद. सर्वांना मजा येते की नाही? नाही नाही बर. आता पुढे एक सोलो परफॉर्मन्स येतोय. घेऊन येते माकुणसर शाखेची प्रणिती सुनील कविता म्हात्रे. छत टपके आवागी तन पड़ के जावागी तुझ पे नजरों ब्लॉक हो गई मेरी हद हो गई सन से की गल हो गई और जान से की बहुत हुई डिस्टेंस तेरी मेरी कभी ते क्लोज है तेरा मैं तेरे हॉट टच करना ये नटनी पीछे नहीं हटनी तू एक दिन मेरा ही होना. ओ अथिया
मीन्स यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. फ्लाईट आहे ना उज्ज्वल पाटील कडून 1000 रुपये.